तीन नंबर है मिळते का माझी पाठी आहे मामा मिळते का दवाखाना वाऱ्यावर मोबाईल बघा काय पाठी आहे ना हाँ रोले माझं फिर मिळते का हाँ हाँ फाइव मिळते ना फिलिपला शूट करा काय करायचं आपण बरोबर सोडून हॉस्पिटलची मोबाइल किती लॉक सर अरे मोबाइल ले लो जास्त गेम आहे किती का नंबर ही आत्महत्या झाली ही सगळं पंचनामाचं झालं सगळं ते आता बंधू त्यांची दिवस पंचनामा केलं सर पहिले तो पुन्हा ते नव्हतं जे बोलले की नेटवर्क पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये तिथे तिथून सुरुवात झाली भांडण्याची तेव्हा त्यानंतर मग साहेबांनी एस पी साहेबांना फोन केला एस पी साहेब बोलले तातोड इथल्या इथे तुम्ही पोलीस स्टेशनला पुन्हा दाखल करायला पाहिजे तेव्हा त्यानंतर पुन्हा दाखल केलं त्यात पण पोलीस स्टेशन त्यांचे काय नातेवाईक असतील काय असतील पुन्हा लवकर भाऊ आहे ना प्रॉपर नेक होतं आणि ती इथं आत्महत्या केली ती ॲडमिट झाली तर कुठल्या रिझल्ट झाली सेल्फ फॉल म्हणून सांगितलं हेड इंजुरी झाली होती मॅडम का तुम्ही या वार्डाचे नाही तर तिकडल्या वार्डात जिथं वार्डात तिथं मी सांगतो तिथं नाही नाही पण आता आपण पण स्टाफ तुम्हाला पण काय काय झालं आता तुम्ही बोलला नाही तुम्ही आता काय बोलला की बोलला ऑफिस
मग आले तर काय माहिती काय ते पाठीमागे सर आले. आता ही एवढं तुम्ही काय तुम्ही नोडल ऑफिसर आहात तुम्हाला मग त्याला मी आल्यावर कळलं नाही का त्याची जर जास्त मोठी आता हे जी झालेला प्रकार आहे यांचा तुम्ही केलेलं नाहीये मग असं कसं काय दवाखान्यात लागतो पण ते बॉडी कुठे कधी झालं प्रकार कधी झाले प्रकार आज सकाळी झाला आता कधी तास झाले आता किती तास झाले किती तास झाले 10 वाजता पंचनामा झाला ते म्हणताय की सकाळी 7:30ला ही घटना घडली आता जवळपास 5:30 7:30 12 11 तास झाले 11 तास तुम्ही पीएम करता तुमच्या इथे त्याची वाटी झाली सर बघा मला हे सर्व काय मी पण ते बघतोय तुम्ही काय म्हणजे असं चुकीचं काही सांगणार तुम्हाला म्हणजे काय दवाखाना बघा बाजार तो सीएस तुमचा नसतो तिथं कधी आता खोटं नाही बोलायचं कुठल्या मिटिंगला लावा फोन त्यांना कुठल्या मिटिंगला कुठल्या दाखवा तिथे रेकॉर्ड मला इथं ऑफिसला काय नाही मला इथं तुमच्या रेकॉर्ड दाखवा ऑफिसला दाखवा काय रेकॉर्ड इतक्या दिवस चव्हाण सर तुम्ही ऑफिस नाही म्हणता ना कुठल्या ऑफिस नाही तुमचं कुठे आहे ते सीएस कुठे बघा जी माहिती आहे ती खरी सांगा मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या मोमेंट रजिस्टरला दाखवा कुठल्या मिटिंगला गेले ती कुणाकडे मोठे मी कमिशनरला फोन लावतो तुमच्या कुणाकडे जे आहे ते खरं सांगा ते येतच नाही ती तक्रार आहे माझ्याकडे म्हणून मी आलो आज एक लेडीजनं इथं तुमच्याकडे काय केलंय आत्महत्या केली किती तास झाले 11 तास होऊन गेले 11 तास झाले तुम्ही पीएम करत नाही नातेवाईकाला नीट बोलत नाही तुमची घाण आता मी एवढी दाखवली मग इथं पैसे कशाचे काय करताय सगळे कशामुळे चाललंय काय कारण आहे तुम्हाला याचं कोण पाठीराखण करतो सीएसचा काय प्रकार काय कशामुळे असं करतो सीएस कुठे गेले खरं खरं उत्तर द्या मला तुम्ही नाही तर मोमेंट रजिस्टर दाखवा मला मोमेंट रजिस्टर दाखवा मोमेंटला काय लिहिले तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले ना मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेताय त्यांची आरडीसी तिथं मोमेंट रजिस्टर दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती दिवस झाले ते आले नाही मला मोमेंट रजिस्टर लिहिलेलं दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रजिस्टरला त्याची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुम्ही ज्या सीसीटीव्ही ती कधी इन झाले कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये 8-8 दिवस दवाखान्यात येत नाही तो दवाखाना सांभाळतो कशाला त्यांना जर घरची कामं करायची असली तर घरी आमच्या जिल्ह्याला वारीवर कशाला सोडतात आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही पण मी आता लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला विनंती करणार सर्वांना ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठीराखण करते काय करते मला माहित नाही तुम्हाला मोमेंट रजिस्टर दाखवा चला तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा आणि तुमच्या लॉ पॉईंटवर आहे ना मोमेंट रजिस्टर लिहिलं पाहिजे ना बघा काय बघा कोण करणार बॉडी कडून त्यांना बोलावं बॉडी काय त्याला तुम्ही कॉल केला असेल तर त्यांनी आतापर्यंत तुम्हाला विचारले असते ना कॉल आता तुम्ही आज संध्याकाळचा वेळ द्या काल सकाळपासून तुम्ही एक डॉक्टरात तुमची जर घरचा असेल कसं करतो आपल्या घरचा विषय कसा करतो आता मी माझ्या घरचं मी 12-11 तास नुसती वेटिंग करणार पीएम नाही असं कसं होईल भाई आत्महत्या करते मुलगी आणि आत्महत्या करून जर तुम्ही असं करताय म्हणजे काय तुम्ही म्हणता की कुठे गेले ती काय तुमचं काय नाव काय तुमचं काय विषय बाबा ऑपरेशन ह्याचं कशामुळे होत नाही कधी चालू जॉईन तुम्ही सुट्टी कधी काढली काल चालू आलेलं आहे त्यांचं काय प्रॉब्लेम तपासायचं कोण त्यांना तपासलं पाहिजे ना ते असं कशामुळे काय वाऱ्यावर सोडलं अरे सर्जनला जायला त्यांना दाखवायला सांगितलंच पाहिजे तुम्ही त्याच्याकडे जा म्हणून कुठेतरी रेफर करून पाठवा लोकांना कुणी विचारित नाही काही करत नाही असं कसं चाललंय तुम्ही सगळेजण फक्त कशासाठी
मी काय बोलतोय हा विषय नाही. तुम्ही कसं वागता तेवढं मला सांगा. काय कारण आहे? तर आपल्या घरातला एखादा पेशंट आहे, त्याचं काय करणार आपण? तुम्ही एवढी दवाखान्यात घाण आहे, एवढे तुम्ही एवढे पैसे हे करता, एवढं तुम्हाला सर्व आहे, तर असं करा. आरोग्य विभाग मी पण सांभाळा, छोटा गावाला जिल्हा परिषदचा. मग तुम्ही एवढं सगळं असताना असं का? आणि एक आत्महत्या होती, त्याला 11 तास उलटतात, तुम्ही तुमचं PM करत नाही. तुमच्याकडे नाही, मग तुम्ही रिपोर्ट द्यायला करा, मला कोण पाठराखण करेल मला माहित नाही. पण हा विषय चुकीचा व्हायला. जिल्ह्याला तुम्ही एवढा मोठा हजारो करोडचा खर्च आहे वर्षाचा या हॉस्पिटलचा. तुम्ही सर्व म्हणजे तुमचे सर्व डॉक्टर्स आहेत, सर्व नर्स स्टाफ आहे, कुठंच कुणी नाही. तुमच्याकडे काय ड्युटीज आहे सिस्टीम? वार्डचे इन्चार्जचं काही किती वेळ असतो कसं? चला ना आपल्या ऑफिसला. मागची गर्दी थांबायला लावा. आणि आपण पण कोण आले डॉक्टर? एवढेच आले. डॉक्टर रजिस्टर करा. कोण डॉक्टर कोण आहे प्रायव्हेट जागा? मावशी सकाळ माग मावशी माग आता ह्यांना विचारा यांना बोलायचं का? पेशंटचं आमचं पेशंट इथं काम पेशंट सोबत मध्ये पण जाऊ द्यायला. शांत राहा. काय झालं ते पण सांगा. त्यांकडे डिलिव्हरी होणार आहे म्हणते, नाही म्हणते ते पण कळू द्यायचं. दिसतेच थांबा होईल, थांबा होईल. काय प्रॉब्लेम? आपण चेक केलं का त्या पेशंटला एखाद्या? आपण काय म्हणणार? आपण मेडिकल ऑफिसर म्हणून आपण काम करताय का? नक्की. तुम्हाला कुठल्या पेशंट काय नाव? तुम्ही आम्हाला भेटच घेऊ द्यायचं. पूनम नेमाने. पूनम नेमाने नावाच्या लेडीज आहे. आजमध्ये कोण तपासायचं वेळच नाही ना. कोण तपासण्याची वेळ नाहीये. असू देत, पण आता जर घरचा नातेवाईकच त्याला भेटू देत नाही तुम्ही. अरे लेडीज वार्ड आहे आज तुमच्या मीडिया समोर थांब. कोणी नातेवाईक एक पण नाही. एक पण नाही ते गेट बोललो आम्ही गायनिकचा वार्ड असं नाही. विषय असा आहे की जर पेशंट आता एवढे पेशंटचे नातेवाईक आहेत, त्या नातेवाईकाची तक्रार अशी तुम्हाला काय वार्डात असं काय प्रॉब्लेम आहे का? पेशंटला पाठवतो पेशंटला झाल्यानंतर काय बाळाची परिस्थिती अरे आता मला एक सांगा, तुमच्या घरातली कोणाची कसं करणार? आपण लागतो का आपल्या घरात? माझ्या काय ह्याला जाऊ द्या. तुम्ही तसं तुम्ही सगळं करताय, तुमची उपजीविका भागताय आणि आपल्याबद्दल सगळं पेशंट आतमध्ये कोणते डॉक्टर चेक करते आम्हाला माहिती नाही. नुसतं चेक करते, कोण करताय माहिती नाही. घरच्या माणसाला थोडा आधार तर वाटत. घरच्या माणसाला आधार त्याला कळानं मी बाहेर आला. आम्ही विचारतो कालपासून काय सांगते, काहीच नाही. होईल म्हणते. पण काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला सांगा ना. प्रॉब्लेम काय आम्हाला त्याच्यावर काही कोण आहे त्यांना एकदा सगळ्यांना सांगा. सर्व नातेवाईकाचे काउन्सिलिंग करून घ्या ना. काहीतरी आता ह्याच्या अगोदर आम्ही मोठे पेशंट आणलेले, पण माग अशी अवस्था नव्हती, आता अशी अवस्था. सीएच नाही. अरे फोटो बघतो हे सर्व चला ओके मी बघतो ताई. आणि जर काय अडचण लेडीज असतात, लेडीज तुम्हाला मी काय सांगा माझ्यासारख्या माणसं काहीच कंट्रोलच नाही कुणाचं. असं प्रत्येक पेशंट तीच अवस्था आता चालणार नाही. इथं मागायची झालंच झालं. मी इथं 8 दिवसात 2 नाही येणार. आता इथल्या स्टाफने जिम्मेदारी घेण्यासाठी ते विचारतो ह्यांना सांगा तर की काय झालंय.
त्या पेशंटला तुम्ही मी नाही तपासलं पण तुम्ही सांगता ज्या कोण लेडीज डॉक्टर आहेत त्यांना तुम्ही तुमचं कॉर्डिनेशन असेल ना तर त्यांची चौकशी करून प्रत्येकाला हे मध्ये जायचं म्हणलं की ते काय म्हणतात तिथले आपला स्टाफ तो म्हणते त्यांचं पेशंट फाईल घ्या जाऊन कोणाला बाहेर काढा पेशंट असं म्हणतात. हो खुद ते स्टाफ म्हणतात बाहेर काढा. आणि मला काय दोन विषय असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला बाहेर काढू असं कसं तुम्ही बाहेर काढता लोक म्हणजे या पेशंटला बाहेर काढा म्हणजे त्या तिला नाही डिलिव्हरी व्हायची का लेबर मध्ये जाऊ नाही नाही हे पण आपण जर व्यवस्थित वागला तर त्या लेबर आणि त्याच्या पेशंटची काळजी असते काउन्सिलिंग केलं तर असं होणार पेशंट म्हणून आम्हाला सांगायला एकदा सांगा ना काउन्सिलिंग तर नाही करत जरा जास्त संस्कारा लागेल डॉक्टरच्या त्याची आई आहे तुम्ही पेशंट कुठे नेवा हा आमचा मुद्दाच नाहीये रिस्पॉन्ड करा त्या लोकांना रिस्पॉन्ड केलं येते का बघा येते डॉक्टर बोंबलत बाहेर करायला लागला डॉक्टर कोण भेटायचं हो तुम्ही आता युनिफॉर्म तुमचं बघा ना कशी चालेल कसं डॉक्टर कसं डॉक्टर आता या लेडीज काय म्हणतात की जर काय म्हणलं तर घ्या कागद काढा पेशंट त्यांच्या घरात जाऊ का नाही मग त्याला शासन पैसे यांचे पैसे तुमचे नाही तुम्ही उलट यांच्या जीवावर जगताय सगळे तुम्ही यांच्या पब्लिकच्या पैशावर आपण नोकरी करतोय त्याचे पैसे आपल्याला मिळतात तर यांची सेवा करायची अभी ब्लड ही नहीं है ब्लड ब्लड बैंक में ब्लड ही नहीं आहे ब्लड आहे नहीं आठ पेशेंट अभी ब्लड ही नहीं आज कल से रक्तदान शिविर है 13 का हुआ शिविर सर उसमें आप चले गए अभी ब्लड ही नहीं बनाने करना पड़ेगा कहाँ से लाना है कहाँ से लाने का बोले सिक्युरिटीज करते पण तुम्ही कॅमेरे द्यायला होता त्याला भेटायचं कसं तुम्ही प्रत्येक त्याला भेटायचं त्याला तुम्ही दाखवा ना कॅमेरा कुठं काय कुठे कॅमेरा दाखवा तुम्ही इंचार्ज तुम्ही सांगा कुठे कॅमेरा दाखवा रे कुठे मला दाखवा तुम्हाला आहे तर दाखवा कुठे पुढे इथं काय कॅमेरा अरे कॅमेऱ्याचे केबल आहे कॅमेऱ्याचे बोंबलत असा असतो काय कॅमेरा नाही तो बल्ब आहे तो बल्ब साहब दूसरी बात आईसो वाट के अंदर भी आईसो पूरे एसी का भी प्रॉब्लम है तुमचा काय प्रॉब्लेम होणार नाही असं वाटतं सीएस कुठे हाँ आहे ना इमरान भाई त्याच्या काही त्याची जिम्मेदारी नाही काय त्याला जर करायचं नसेल तर तू रिझाईन करून जा म्हणा नाही तुला काय करायचं ते कर. असं कसं बोलतो अभी चालू हो गया आणि कोण इंचार्ज तिथे 24 सकाळी 8 ते 2 आणि त्याच्यानंतर इव्हिनिंग सुपर आता इथे एसीचा कुणी येत नाही 2 हिस्से बना के दिया सर एक दिया और एक बोल दिया उधर काय कारण साहेब असं कसं म्हणतो काहीच आपण डॉक्टर आहात म्हणजे कसं आपण काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम झाला तक्रार म्हणून तुमची करायची 4 दिवस माझे मान गेली कसं पडेल बाप्पासोबत असं तरी तर आमची परिस्थिती असेल बाकीच्या काही लोकांची परिस्थिती असेल सर्वसाधारण एसी चालत नाही म्हणजे चालून टाकायला माणूसच नाही 2 दिवस लहान काय लय मी रोज येतो चक्कर मारणार उसको पहले डॉक्टर आना 6-7 लाख रुपये खर्चा कर पैसे खत्म हो गए इसमें यहाँ पे लाएगा
अभी यहाँ पे डॉक्टर जी बोल रहे हैं कि तुम कब तक ध्यान रखते घर पे ले जाओ, घर पे ले जाके सेक्शन मशीन कहाँ से बोलूँ डॉक्टर आपली मोदी ने मुझे कॅपॅसिटी काय आता कब तक ध्यान सोनोग्राफीला रखते हो? किती सोनोग्राफी करतात तुम्ही? 140 रेकॉर्ड तुमचं 40 होतात 40 कर रहे हैं 40 तुम्ही आताच रेकॉर्ड व्हायला लागले की बरोबर होता. नाही, तुम्ही मला आता काय बोलला की 100 करतो आणि मला जे रेकॉर्ड बघितले तुमचं ते 200 जेवायला पाहिजे ना, अर्धे पेशंट वापस जातात. इन्फॉर्मेशन अर्धे लोक वापस जातात. पण नाही मग आता हे नाही ते नाही मग कसं सर्जिकल है और 20 गायनिकल है ऐसे टोटल त्या 40. दिवशी होती मी मानतो. आणि आपल्याकडे रेडिओमध्ये खाजगी बघून ते घेतो मग आता तुम्ही घेता ते हे 20 कसे करतात हे 40 आणि आजचं रेकॉर्ड दाखवा मला 40. कुठल्या वार्डात? बंद केलं हे सोनोग्राफी. 250 घेतील ते 200 बंद आहे हो अरे पाठी आहे ना जरा कुठं जाऊ काय नाही ते मध्ये इमर्जन्सीचा पेशंट सोनोग्राफीचं मला रेकॉर्ड विचारायचं बाकी पेशंटला घेऊन जातात का पाठीमागं पेशंटला घेऊन जाऊन आलं अरे कर्मचारी तू आपण आहेस ना जसा टोकन भेटते तसा मध्ये घेतो या इथून एक एंट्री आणि या बाजूने एक गेट नाही. आता किती झाले सोनोग्राफी आपले हो पण ह्याने एक्झिट कुठे एक्झिट गेला काहीच नाही. बाप्पा ज्यावेळेस कॉल केला आपण त्यावेळेस सोनोग्राफी डॉक्टर आहे मध्ये कसं असतं 6 वाजेपर्यंत नाही, ते झालं ते मला नाही. त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन नाहीये. माझं ऑब्जेक्शन असं की तुम्हाला इथे डॉक्टर तर असेल ना बाकी बाकी आज ती जर बाकी आवाज बोलली पण तुमची जी हमारा बम आईसी में रखना चाहते हैं क्या नाम और ऐसा घाटी सर औरंगाबाद में ऐसा घाटी नहीं है कि अपने पास जो घाटी में पेशेंट को लेके जाना पड़ रहा पेशेंट हमारे अब्बा का ये दिमाग से यहाँ पर सवेरे चला वाला है 1 बजे से आए। शेख सुलेमान म्हणजे आपले हॉस्पिटल पूर्ण कॅन्टीन इथे घेतलं. तुम्ही माझ्या एकदा कधी या शेतात असता घरात जाऊ दे. चले भैया है तेव्हा मी कधी काय लोकांना खूप वाईट वाटतं. एवढे बाहेर चढतात
इतकी खुर्च्या राईट आहेत. मला दाखवा कुठे स्टाफ आहे हमारे बाकी आपण किशोर किशोर स्टाफ कोण आहे बाबा? किशोर किशोर आहे किशोर. आपण काय म्हणा प्लीज माझे सोनू दरवाज लावून घे मागचा. काय आहे खरं सांग कुठं काय नाव आहे अलीकडे तुम्ही अलीकडे. आता इथं सी साहेब नाही 25 दिवस झाले. आमच्या चव्हाण साहेबांनी आता सांगितलं की 2 दिवस झाले. तुम्ही सांगितलं नाही मी थांबा तुम्ही काही काळजी करू नका. आता कुठे गेले तुम्ही काय कुठल्या गोष्टीवर शिपाई क्लार्क वर्क नाही काय कोण क्लार्क बोलव त्याला शिपाईलाच बोलायचं. म्हणजे सगळे नाकारले. आता तयार करून ठेवलं काय बघा नाही हँड रायटिंग ही सगळं आउटर रेस्ट कुठे आउटर रेस्ट कुठे हां आउटवर्ड रजिस्टर खाली असते ना आपलं. आपण क्लार्क आहे पी ए क्लार्क नाही काय शिक्षण आहे वाईट वाटत नाही काय नाव आहे कुठलं गाव प्रॉपर्टी. मग ह्याची ही आता 7 तारखेचं पत्र आहे आजचं. आज किती तारीख 13 आहे. 7 तारखेपासून पत्र काढलं ह्याने काय सांगितलं आता हे पत्र काढले 7 तारखेला. मला CCTV दाखवा 7 तारखेला ते आउट कधी झाली. नाही CCTV कॅमेरा तुमचा कॅमेऱ्याचं फुटेज दाखवा ना किती कधी आउट झाले 3 तारखेला इथून ऑफिसमधून तुमच्या हे ऑफिसच आहे ना. आपलं संदीप त्याचं फुटेज कुठे दाखवा. ह्याचं जर समजा तुम्ही 7 तारखेला पत्र काढलं तुम्ही सही ओरिजिनल आहे स्कॅन सही कशी मुंबईवरच काढलं पत्र. अरे ही मग किती दिवसांना नाही काढतोय कुठून. आता 2 मिनिटात पत्र काढून स्कॅन सही पाठवली. नाही त्याच दिवशी केलं कलेक्टर मॅडमला नाही मग आता एवढे दिवस जर CS गायब होता त्याचं काहीच नाही ना. तुम्ही हे दुसऱ्याला पाठवू शकते त्यांनीच राहावं असं काय नाही. त्यात तुमचा अधिकार नाही काय त्यांनीच जावं असं थोडं नाही. मला जेवढं माय नॉलेज आता तुमचं काय नॉलेज असतं तुम्ही ड्युट्या करता मला काय माहिती नाही. कुठे आहे मोमेंट रजिस्टर आहे. मोमेंट रजिस्टर कशाला मध्ये माहिती आहे कोण आहे क्लार्क गेला तिकडेच. संसदेत गेला हा विषय इथं नाही. मोमेंट रजिस्टरच नाही. असंच कळवलं सेवी तुम्ही सांगता काय बरोबर. आता 2 मिनिटातच आलेले की सही होऊन 6 तारखेला गेले. हा पुन्हा हे जर 6ला दिलं 6चा 1 दिवस दिलाय 7
आता 9/6 म्हणलंय, 9/6च्या नंतर लगेच 10/6 म्हणलंय, परत आता 10 पुढचं म्हणलं लगेच. तुम्हाला इंटरेस्ट काय चार्ज घ्यायचा? तुम्ही नका घेऊ, नाही करत मला तो चार्ज. आता मी परत तुम्हाला जिम्मेदारी देतो, तुमच्याच चौकशा लावतो सगळ्याच्या. रुग्णालयीन काम रुग्णालयात काम करण्याचं कौतुक आहे, केलंच पाहिजे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एखादा तिचे ऑपरेशन मला तुम्ही ते करू शकत नाही, मग काय करा ते 8 दिवस नाही आपण. त्यांनी जर समजा एखाद्या मिटिंगला गेलं तर तिथून इथे येईल हेडक्वार्टरला, घर कुठे गेलं पाहिजे, मग इथे हेडक्वार्टरला राहून इथून जा. टीएबीला बघतो मी, तुम्ही कसे काढता टीएबीला, कुठून कुठं दाखवता मीटिंग, इकडे लिहून देता तिकडे बिलं काढता. हे सर्व गोष्टी चुकीच्या आहेत ना. जिल्ह्याच्या बाबतीत काही त्यांना काही नसेल तर त्यांनी आपलं डायरेक्ट रिझाईन करावं. काय करायचं त्याची त्यांनी करावं, त्यांना बोलायचा अधिकार. आणि आपण सुद्धा सर्वजण स्टाफ आवडलो, तुमचा अधिकार काही नाही. पण रेकॉर्ड, आता तुम्ही रेकॉर्डली सांगितलं की मोमेंट रजिस्टर नाही, साहेब ठेवायला पाहिजे का नाही? कुठे नाही म्हणत, तुम्ही नाही म्हणतात ना, नाही. मग आता मोमेंट रजिस्टरला कुठे लिहिले? काय तुमच्यावर समाधान किती व्यक्त करावं? आता समजा आपलं केस आहे, तुमच्या घरात नाही, माझ्या घरात नाही, काय करायचं? त्यांनी करायचं काय? सुधारणा करणारच नाही ना. मग यांना आता बोलून तुम्हाला किंवा आता कलेक्टरने लक्ष द्यायला पाहिजे. कलेक्टरला आता कलेक्टर नाही बोलणार मी लगेच. लाव फोन करेल. 6 तारखेपासून म्हणजे 5 तारखेला निघून गेले. 6 मग 6 पासून 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 8 दिवस झाला. 8 दिवसापासून म्हणजे 8 दिवसापासून नाही, एवढा मोठा विषय आहे तर मग हे कसं होणार? हॅलो, बजरंग बोलतो मी. सिव्हिल हॉस्पिटलला आलोय, एक मुलीने आत्महत्या केली हॉस्पिटलमध्ये. 12 तास झालं इथं, तिचं PM झालं नाही. ते बोलतो त्यांची सिव्हिल, पण इथं CS 8 दिवसापासून नाही. माझ्या मुलीवर अन्याय झालाय. नाही ते तो त्याला काय गांभीर्य नाही त्यांना. तो काहीतरी सांगतात, ते एक पत्र दाखवलं जातंय, मोमेंट रजिस्टर असतंय, मोमेंट रजिस्टर नाही, काहीच नाही. मग आपल्याकडे एकदा आपण पण त्याचा एवढी स्वच्छता एकदा आपण व्हिजिट करा. काय त्यांना बोलून त्यांना काही नाही समजत. आता मी तर तक्रार करणार आहे, आरोग्य मंत्र्यांना बोलणार आहे आपलं झालं की लगेच, आणि मी तक्रार पण करणार आहे. पण आपण त्याची दखल घ्यावी असं माझी विनंती आहे आपल्याला. मी आज आपल्याला रेकॉर्डली बोलतोय, तुम्ही रेकॉर्डली घ्या. यायची मोमेंट रजिस्टर यांच्याकडे नाहीये. मी तुम्ही सगळ्याच इथं सर्व अधिकाऱ्यांसमोर आपल्याला बोलतोय. त्या अधिकारीच मी आलो तरी अर्धा तास कुणी भेटलं नाही मला. त्याच्यामुळे थोडं प्लीज. माझ्या मुलीवर अन्याय म्हणजे तुमचा बाहेर कुठं झालाय, दवाखान्यात झालाय, कुठं झालाय? इथं दवाखान्यातच तिने आत्महत्या केला. खानदाराच्या मुलांना घेऊन गेला. मग तो विषय आपण एकदा PM होऊ देत, सगळे रिपोर्ट येऊ देत. मग रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्यावर आपण तुमच्या सोबत आहे, मी काळजी नका करू. फक्त एकदा PM तर करून घेऊ दे. आता देतो बोलले बॉडी मला देते तुमची बॉडी, एकदा बॉडी ताब्यात घेऊन तुम्ही थोडं एकदा PM करून घेऊ. त्याच्यानंतर बाकीचा पुढचा विषय करू. PM करून द्या. उशीर झाला मग सांगू नका.